रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे. महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया, त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात. महाभारतातील या स्त्रियांची, त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपणा सर्वांना व्हावी, यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न. ओघवती. ओघवान नावाच्या राजाला ओघवती नावाची कन्या व ओघरथ नावाचा पुत्र होता. ओघवानाला सुदर्शना व अग्नीचा पुत्र सुदर्शन आपल्या कन्येसाठी योग्य वर वाटला. त्याने बुद्धिमान सुदर्शनला आपली कन्या आपणहून अर्पण केली. ओघवतीसह सुदर्शन गृहस्थाश्रमात राहून कुरुक्षेत्रात वास्तव्य करू लागला. त्या तेजपुंज अग्निपुत्र सुदर्शनने प्रतिज्ञा केली की मी गृहस्थाश्रमात राहूनच मृत्यूवर विजय मिळवेन. तो ओघवतीला म्हणाला, गृहस्थाश्रमात अतिथी सत्कार सर्वात महत्त्वाचा आहे. अतिथी संतुष्ट राहील अशी प्रत्येक गोष्ट तू कर. स्वतःच्या शरीराचे दान करावे लागले तरी तू ते करावे. तेव्हा मी घरात असू दे अथवा नसू दे, तू अतिथीचा कधीही अवमान करू नकोस. पतिव्रता ओघवतीने पतीची आज्ञा शिरसावंद्य मानली. मस्तकावर हात जोडून त्याला सांगितले की तुम्ही सांगितलेले असताना मी करणार नाही असे काहीच नाही. सुदर्शनला जिंकण्याची प्रतीक्षा करणारा मृत्यू सतत त्याच्या भोवती घोटाळत होता, परंतु सुदर्शनला मात्र याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एकदा सुदर्शन अग्नीसाठी समिधा आणण्यास गेला असताना एक तेजपुंज अतिथी त्याच्या आश्रमाच्या दाराशी आला व ओघवतीला म्हणाला, गृहस्थाश्रमाने मान्य केलेला धर्म तुला मान्य असेल तर तुझ्याकडून आतिथ्य करून घेण्याची मला इच्छा आहे. त्याला आसन व पादोदक दिल्यानंतर ओघवतीने विचारले की आता मी आपल्याला काय देऊ? आपली काय इच्छा आहे? तेव्हा तो अतिथी म्हणाला, मला तुझीच इच्छा आहे. स्वतःला अर्पण करून मला संतुष्ट कर. ओघवतीने त्याला अनेक इष्ट गोष्टींची प्रलोभने दाखवायचा प्रयत्न केला, परंतु तो अतिथी अडून बसला. तेव्हा तिला पतीने केलेल्या आज्ञेचे स्मरण झाले व ती त्याला ठीक आहे असे म्हणाली. अतिथी जोरजोराने हसत तिचा हात धरून आश्रमाच्या आत गेला. थोड्या वेळाने सुदर्शन घरी परतला व पत्नीला हाका मारू लागला. तोपर्यंत अतिथीने तिला दोन्ही हातांनी कवेत घेतले होते, त्यामुळे तिने काहीच उत्तर दिले नाही. आपण भ्रष्ट झालो या कल्पनेने तिला अत्यंत लाज वाटली व ती स्तब्ध राहिली. तेव्हा सुदर्शन तिला उद्देशून परत म्हणाला, माझे नेहमी हसत स्वागत करणारी रुजू स्वभावाची माझी प्रिया कुठे बरं गेली असेल? तेव्हा आतून त्या अतिथीने उत्तर दिले, अतिथी धर्माचे पालन करण्याकरता तुझी पत्नी स्वेच्छेने संभोगार्थ माझ्या स्वाधीन झालेली आहे. तेव्हा या ठिकाणी जे शासन योग्य आहे ते तू कर. सुदर्शनच्या मागेच उभ्या असलेल्या मृत्यूला वाटले की आता हा दंड उगारून अतिथीच्या मागे लागेल व माझा कार्यभाग साध्य होईल. सुदर्शनने मनाने, आचरणाने, नेत्राने तसेच वाणीने मत्सराचा त्याग केलेला असल्याने तो म्हणाला, माझी पत्नी योग्य तेच करीत आहे. हे अतिथी तुझे प्रेम सफल हो. माझी पत्नी किंवा माझे इतरही जे धन आहे ते तुझेच आहे. हे ऐकून तो अतिथी
आश्रमाबाहेर आला व म्हणाला, हे अनघा, तुझे कल्याण असो. मी प्रत्यक्ष धर्म आहे व तुझी परीक्षा घेण्यासाठी मी येथे आलो होतो. या तिन्ही लोकात तुझ्या पवित्रता शुचिर्भूत पत्नीकडे डोळा वर करून पाहण्याचेही धाडस कोणी करणार नाही. तिच्या गुणांमुळे व हिच्या पतिभक्तीमुळे कोणीही हिचा अवमान करू शकणार नाही. आपल्या तपाच्या सामर्थ्याने ही ब्रह्मज्ञानी स्त्री जगाचा उद्धार करण्याकरता योग बलाने आपल्या अर्ध्या शरीराने ओघवती नावाची श्रेष्ठ नदी होईल व अर्ध्या शरीराने तुझी पत्नी म्हणून तुझ्याबरोबर राहील. तू मृत्यूवर विजय मिळवला आहेस, तेव्हा तुला सशरीर स्वर्गात जाता येईल. तू काम व क्रोध यांच्यावर विजय मिळवला आहे, तेव्हा खुद्द इंद्रच तुझे स्वागत करण्यास येथे येईल. धर्माने सांगितल्याप्रमाणे इंद्र तेथे आला व त्याने सुदर्शन व त्याच्या पत्नीला रथात घालून स्वर्गात नेले. पतीच्या सांगण्यावरून ओघवती स्वतःचे शरीर संभोगार्थ अतिथीला देते, परंतु ते देताना अनिच्छेने देते हे स्पष्ट आहे. कारण ते देण्यापूर्वी ती अतिथीला अनेक इष्ट गोष्टींचे प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करते. सुदर्शन तिला शरीरदानाची आज्ञा देतो व ती पाळते. हे खरे असले तरी हे करीत असताना तिला तुझी काय इच्छा आहे असे मात्र विचारित नाही. यावरून व नंतर अतिथीबरोबरच्या संवादावरून तो तिच्यावर मालकी हक्क गाजवतो हे निश्चित होते. तो तिला स्वतःच्या स्थावर जंगम मालमत्तेचा एक हिस्साच समजतो. तिलाही काही भावभावना असतील याच्याशी त्याला काही देणे घेणे नाही. अतिथीला स्वतःची स्त्री देण्याची ही आर्ष चाल आजही काही आदिवासी समाजात जगभर चालू आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.